श्रावणात 1, 5, 7, 11 किंवा 21 सत्यनारायण पूजा कशी करावी? संपूर्ण पूजा विधी महिलांनी कोणते नियम पाळावे? नमस्कार मित्रांनो, जय श्री सत्यनारायण. श्रावण महिना हा भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक भक्त 1, 5, 7, 11 किंवा 21 वेळा श्री सत्यनारायणाची पूजा व कथा करण्याचा संकल्प करतात. श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा मनःशांती, सुख, समृद्धी आणि कुटुंबातील मंगल वातावरणासाठी केली जाते. संकल्प कसा करावा? पूजेच्या सुरुवातीला हातात अक्षता, फुले आणि पाणी घेऊन भगवान श्री सत्यनारायणांना प्रार्थना करा. हे प्रभो, मी श्रावण महिन्यात 1, 5, 7, 11 किंवा 21 वेळा सत्यनारायण पूजन करण्याचा संकल्प करीत आहे. माझी पूजा स्वीकारावी. पूजा मांडणी. स्वच्छ जागा निवडा. लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाची रांगोळी करून पाट ठेवावा. कलश स्थापना करावी. कलशावर नारळ व आंब्याची पाने ठेवावी. भगवान विष्णू किंवा सत्यनारायण यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. तुळशीपत्र, फुले, हार, दीप, धूप, नैवेद्य, पंचामृत, फळे, सुपारी, नारळ, हळद कुंकू, अक्षता, पंचामृत आणि प्रसाद तयार ठेवावा. पूजा विधी. गणेश पूजन, कलश पूजन, नवग्रह व पंचदेव पूजन, श्री सत्यनारायण पूजन, तुळशीपत्र अर्पण, विष्णू सहस्रनाम किंवा नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप, श्री सत्यनारायण कथा सर्व अध्याय वाचन, आरती, प्रसाद वाटप. शक्य असल्यास ब्राह्मण, अतिथी किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान. महिलांनी कोणते नियम पाळावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ व सात्विक वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास उपवास किंवा फलाहार करावा. घरात शांत व सात्विक वातावरण ठेवावे. राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळावे. पूजा श्रद्धा, भक्ती आणि एकाग्रतेने करावी. प्रसाद सर्वांना वाटावा. दररोज तुळशीला पाणी अर्पण करून दीप लावल्यास अधिक मंगल मानले जाते. मासिक पाळीच्या काळात अनेक कुटुंबांमध्ये परंपरेनुसार प्रत्यक्ष पूजेत सहभागी होत नाहीत, मात्र याबाबत प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. 1, 5, 7, 11 आणि 21 पूजांचे महत्त्व. 1 पूजा, संकल्पपूर्ती व मंगल आरंभ. 5 पूजा, घरातील सुखशांतीसाठी. 7 पूजा, अडथळे दूर होण्यासाठी. 11 पूजा, विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रद्धेने केल्या जातात. 21 पूजा, दीर्घकालीन संकल्प, भक्ती आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानल्या जातात. या संख्यांना श्रद्धेचे महत्त्व आहे. कोणतीही संख्या निवडली तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निस्वार्थ भक्ती, सात्विक आचरण आणि प्रामाणिक श्रद्धा. समारोप. भगवान श्री सत्यनारायणांची कृपा सर्व भक्तांवर राहो.